तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जळगाव जिल्हा मताधिक्यात सगळ्यात आघाडीवर असेल. निश्चित आम्ही संकल्प केला आहे की आमच्या दोन्ही जागा जळगाव जिल्ह्यातल्या एक रावेर लोकसभा मतदारसंघ रक्षाताई खडसे आणि तिकडे स्मिताताई वाघ दोन्ही आमच्याकडे महिला उमेदवार आहेत आणि आम्ही संकल्प केलेला आहे, आमच्या मतदारांनी ठरवलेलं आहे की सगळ्यात जास्त मताधिक्य आम्हाला महाराष्ट्रामध्ये या दोन्ही जागांना द्यायचं आणि मोठ्या मताधिक्याने या दोन्ही जागा आम्हाला निवडून द्यायच्या आहेत. एक महाविकास आघाडीच्या जागांसाठी अजून सुटलेला नाही आहे. त्यांच्यातच वाद चालू आहे. काँग्रेसचा आणि शिवसेनेमध्ये आता वाद झाले. शिवसेना ठाकरे गटात आणि काँग्रेस. तर महाविकास आघाडी असो का देशामधली कुठली इंडी कुठली आघाडी त्यांची ती असो, मला वाटतं सगळ्यांचे 12 वाजलेले आहेत. इंडीमध्ये तर कोणी झालेलं नाही. मला वाटतं इंडीमध्ये एवढे सगळे 18, 20, 25 पक्ष एकत्र झालेले होते. आता फक्त मला वाटतं काँग्रेस, उद्धवजी ठाकरे गटाची जी कोणती सेना आहे ती आणि शरद पवार साहेबांची कुठली काँग्रेस आहे ती, मला वाटतं 3च पक्ष त्यात शिल्लक राहिलेले आहेत. त्याशिवाय फार कोणी त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्ली या 2 लोकांची युती मला त्या ठिकाणी दिसते. त्यांचे 3-13 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत आणि मला वाटतं महायुतीची परिस्थिती तीच आहे, तशीच आहे. अजूनही भांडणं चाललेले आहेत, टोकाचे भांडणं करतायत. मैत्रीपूर्व लढत आम्ही करू अशा गोष्टी दोन्ही पार्ट्याकडून तिन्ही पार्ट्याकडून त्या ठिकाणी केल्या जात आहेत. मला वाटतं हेही फार काळ मला वाटतं सोबत राहणार नाहीत, फार काळ सोबत राहणार आणि राहिले तरी लोकांचा आता यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. याच्यावर विश्वास लोकांना एकच जनमान्य नेतृत्व या देशामध्ये आहे, ते म्हणजे मोदीजींचं आहे. लोकांना मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करायचं आहे आणि या देशाला जगामध्ये सुपर पॉवर करायचं आहे, सुपर पॉवर करायचं आहे. त्यासाठी लोकांना मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून कोणी किती युत्या केल्या, आघाड्या केल्या, यांनी आघाड्या केल्या, महाआघाड्या केल्या तरी त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही.